सप्लाय टर्न ऑन झाला, तुझे तिन्ही फेज लाईव्ह आहेत, त्यासाठी तुझं आउटपुट आलं. फॉर एक्झाम्पल कन्सिडर कर, फर्स्ट फेज ऑफ झाला, रिले ऑफ झाला आणि तुझं आउटपुट गेलं. सेकंड फेज, थर्ड फेज अजून कंडक्शनमध्ये आहेत तरी आउटपुट येत नाही. फॉर एक्झाम्पल तुझं रिटर्न आली ती फेज, तुझं आउटपुट आलं, म्हणजे आउटपुटला जे काही लोड असेल ते तुझा वर्किंग कंडिशन. सेकंड गेला आणि थर्ड पण गेला फॉर एक्झाम्पल, आणि परत हा आला आणि हा पण आला, तर हे असं वर्किंग कंडिशनमध्ये हे तीन रिले आहेत. हा मेन तुझा वर्किंगसाठी पॉवर सप्लाय, हा तुझ्या तीन ट्रान्सफॉर्मरनी तुला सिग्नल दिलेले आहेत. हे सगळे हे दोन व्होल्टेज डिवायडर आहे आणि कम्पॅरेटर आहे. ठीक आहे, कम्पेअर होऊन तुझं आउटपुट ह्या ट्रान्झिस्टरला जातं. ट्रान्झिस्टरचा स्विच आहे, ह्या डायोड रिव्हर्स करंट फ्लो होऊ नये म्हणून आहेत. आणि हे तुझे आउटपुट रिले आहेत. रिले टर्न ऑन झाला की तुझं हे आता ह्या लोडला डायरेक्ट एक इकडून सप्लाय दिलेला आहे. ठीक आहे, इकडून सप्लाय आहे का पिनला, पण इथून आणि तिथं शॉर्ट होतं यांनी. ठीक आहे, रिले इज अ स्विच. ठीक आहे, रिले टर्न झाला ना की लगेच ते तुझं सर्किट होतं मेक. ठीक आहे, रिले ऑफ, सर्किट ब्रेक, आणि हे झालं सर्किट मेक तुझा. ठीक आहे, हा तुझा प्रोजेक्ट आहे टोटल. म्हणजे एक फेज गेली तर तुझं लोड दुसऱ्या फेजवर चालणार नाही, ऑफ राहील.